नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. सर्वात प्रथम तर पाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. चला मग बनवूया काहीतरी गोड. आपण बनवणार आहोत पुरणपोळी. तर सर्वात प्रथम आपल्याला करायचं आहे, चण्याची डाळ रात्रभर भिजवून घेतलेली घ्यायची आहे. इथे मी 1 ते 1.5 कप एवढी घेतली आहे आणि भरपूर असं पाणी टाकून शिजवून घ्यायची आहे. कुकरला लावून 3 शिट्ट्या झाल्या की गॅस मंद करून 5 मिनिटं होऊ द्यायचा आहे. मस्त अशी मऊसूद शिजवून घ्यायची आहे. कुकर होतोय तोपर्यंत आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून घ्यायचं आणि मुरवून घ्यायचं खूप गरजेचं आहे पुरणपोळीमध्ये. तर मुंबई साईडला यामध्ये हळद वगैरे टाकतात, तर मी फक्त थोडीशी हळद टाकली आहे आणि अगदी 1 चमची एवढं मीठ. काही भागात टाकतात आणि काही भागात टाकत नाही, तर मी इथे यूज केली आहे आज. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. आणि पिठामध्येच 1 चमची एवढं मीठ टाकायचे, बस थोडंसं. आणि त्यानंतर हे पीठ छान असं मळून घ्यायचं. इथे मी गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे फक्त, दुसरं कुठलंही मैदा वगैरे काहीच यात ॲड केलं नाही आहे. भरपूर ठिकाणी मैदा आणि गहू मिक्स करून बनवतात, काही ठिकाणी फक्त मैद्याच्याही बनवतात, पण मी गव्हाच्या पिठाच्याच बनवत आहे. पचायला एकदम जास्त जड जात नाही. जर मैद्याच्या केल्या तर थोडं पचायला जड जातात, पण बनवायला सोप्या होतात. तर इथे थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं मऊसूद पीठ मळून घ्यायचे. आपल्याला छान अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. बघा याप्रमाणे सुरुवातीला थोडं असं भिजवून घ्या, नंतर थोडं थोडं पाणी मारून छान अशी मऊसूद भिजवून घ्यायची आहे. आपण पोळीचं पीठ करतो त्यापेक्षा थोडी जास्त मऊ असायला पाहिजे, कारण आपण त्यात पुरण भरणार आहोत आणि पुरण भरल्यानंतर व्यवस्थित लाटता यावी म्हणून. जर कडक आली, तुमचं पीठ हे कडक असलं तर अजिबात तुमची पुरणपोळी लाटता येणार नाही आणि फुटेल. त्यासाठी पीठ हे एकदम छान आणि व्यवस्थित मळून घ्यायचं खूप गरजेचं आहे. मुरवून घ्यायचं गरजेचं आहे. तर मंडळी, सर्वात आधी तुम्ही पीठ हे व्यवस्थित मळून घ्या. आणि पीठ मळल्यानंतर त्याला मुरवायचं कसं हे मी सांगते. तर बघा, एकदम मऊ सुरुवातीला करू नका, कारण नंतर पण आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ. या स्टेजला आलं की छान असं मळून घ्या आणि नंतर त्याचा एक व्यवस्थित गोळा बनवायचा आहे आणि त्यात 1-2 चमचे पाणी असं खाली ठेवून त्यात पीठ ठेवून झाकण ठेवायचं आहे. ह्याप्रमाणे हे पहा, मी इथे पीठ मळून घेतलं आहे आणि आता त्यावर पाणी टाकायचं आहे. साईडला खाली पाणी टाका, अगदी 2 ते 3 चमचे एवढं, आणि मुरवत ठेवायचं आहे. ह्यातच तुम्ही तेल लावून पण ठेवू शकता सुरुवातीलाच हे करून, पण ह्याप्रमाणे एकदा करून बघा, व्यवस्थित पीठ भिजलं जातं. आता पीठ मुरवायला ठेवलं की त्यावर झाकण ठेवा. गॅस बंद आहे बरं का, नाहीतर तुम्ही विचार कराल पीठ मळून गॅसवर कसं ठेवलं आहे. तो गॅस बंद आहे. एक साईडला आपली डाळ शिजत आहे. आता पीठ मुरवायला ठेवलंय आणि इथे झाकणचं प्रेशर गेलं आहे का चेक करायचे. त्यानंतर कुकर उघडायचा आहे आपल्याला. बघा, डाळ किती मऊसूद शिजलेली आहे. पहा, शिजून वर आली आहे, एकदम मस्त शिजली आहे. याप्रमाणेच आपल्याला हवी आहे, कारण पुरण हे व्यवस्थित बनलं गेलं पाहिजे आपलं. तर त्यात जे पाणी आहे ते पाणी ह्याप्रमाणे चाळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्या पाण्याची तुम्ही आमटी बनवू शकता.
पीठ मळू शकता किंवा सूपमध्ये पण यूज करू शकता. खूप हेल्दी असते हे पाणी. बघा आता जी ही डाळ आहे, तर हे पीठ बघा, डाळ साईडला काढून ठेवली आणि पीठ बघा थोडं मुरत आलेलं आहे. बघा एकदम मस्त असं मऊसूत झालेलं आहे. तर पाणी हवं असेल तेवढं ठेवा आणि बाकीचं टाकून द्या आणि छान मळून मळून घ्या. हे जास्त असेल पाणी, कारण आहे त्यामध्ये भरपूर पाणी, त्यामुळे बाकीचं पाणी थोडं काढून घ्या. आणि त्यानंतर परत कणिक मळून घ्या. छान अशी मळली गेली पाहिजे आपली कणिक. यामुळेच खरं तर पुरणपोळी आपली चांगली येईल. थोडीशी लांब वाटत असली प्रोसेस, तरी पण पुरणपोळी खायला अगदी रुचकर होते. एकदा नक्की बनवून बघा. हे बघा ह्याप्रमाणे. तर आता पीठ मळलं गेल्यानंतर मग त्याला तेल लावून आपण ठेवायचे साईडला. आता थोडं तेल घ्यायचे आणि वर टाकायचे आणि मळून घ्यायचे आणि परत झाकण ठेवून साईडला ठेवा. जोपर्यंत आपण पुरण बनवून घेतोय तोपर्यंत आपलं पीठ हे छान असं मुरून येईल. बघा मस्त असं पीठ मळलं गेलं पाहिजे मंडळी. ही पुरणपोळी ही आपली खूप फेमस डिश आहे, जी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला बनवली जाते. मऊसूद असं पीठ भिजलं गेलं आहे. आता झाकण ठेवा आणि फक्त आता आपल्याला पुरणाची तयारी करायची आहे. त्यानंतर आपण बनवायला घेऊ. तर चाळणीमध्ये अगोदर याप्रमाणे डाळ चाळून घ्या. खाली एक बाउल ठेवा, त्यावर एक चाळणी आणि त्यात डाळ टाकायची आहे. अगोदर गूळ हा आपल्याला थोडा कापून घ्यायचा आहे बारीक बारीक. तुम्हाला हवं असेल तर मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता किंवा पुरणाची मशीन येते त्यामध्ये करून घेतलं तरी चालेल पुरण. हे पहा मस्त असं झालेलं आहे पुरण. तर आता आपल्याला पुरण आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे. तर शिजवून घ्यायचं आहे. एक कढई ठेवायची आहे. तर मंडळी आपण जेवढी डाळ घेतली होती, जेवढी वाटी डाळ होती, समजा तुम्ही 1 कप किंवा 1 पाव डाळ घेतली आहे, तर 1 पावच तुम्हाला गूळ घ्यायचा असेल, कारण चण्याची डाळ मध्ये गूळ हा खूप जास्त लागतो. याप्रमाणे. आणि गॅस एकदम मंद असायला पाहिजे सुरुवातीला. मग एकदा गूळ पिघळल्यानंतर आपण परत थोडासा मीडियम गॅस ठेवू शकतो. आता गूळ टाकायचा आहे आपल्याला. जेवढी डाळ घेतली होती तेवढाच गूळ घेतला आहे. आता छान असं मिक्स करून घेत आहे मी. ह्याला थोडा वेळ लागेल, कारण गूळ पिघळतो तेव्हा गूळ पण स्वतःचं पाणी सोडतो आणि डाळ अशी पातळ दिसायला लागते. पण मंडळी घाबरू नका, कारण नंतर ते पिघळत असलं तरी नंतर मग ते सॉलिड व्हायला सुरुवात होते. पण आपल्याला कंटिन्युअसली आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचे. गुळाच्या गुठळ्या अजिबात राहायला नको. छान असं मिक्स करून घ्या. फिरवत राहा कंटिन्युअसली आणि लक्ष राहू द्या. हे बघा आता पातळ झालं आहे आणि थोडं घट्ट व्हायला सुरुवात होईल. तर तोपर्यंत आपण इलायची वगैरे सोलून घ्यायची आहे, कुटून ठेवायची आहे एका डब्यामध्ये. आणि कुणी कुणी यात जायफळ पण घालतं. माझ्याकडे आज अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी टाकलं नाहीये. तुम्ही जायफळ पण टाकू शकता, पण जायफळ हे आयत्या वेळेवर किसून टाका, तेव्हाच त्याचा स्वाद येईल. आता मी इथे 1 चमचा इलायची पावडर टाकली आहे. ताजी इलायची कुटून टाका, मस्त असा सुगंध दरवळतो घरामध्ये. बघा रेडी आहे आता आपलं पुरण.
मस्त असं पुरण झालेलं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पुरण थंड झाल्याशिवाय पुरणपोळी बनवायला घेऊ नका, नाहीतर चिटकेल आणि लाटता येणार नाही अजिबात. तर थंड करून घ्यायचे पुरण आपल्याला. आणि आता तवा ठेवायचा आहे गॅसवर आणि पुरणपोळी बनवायची तयारी करायची आहे. तर मंडळी, शूट करता करता खरंच लाटायचं आणि शूट करायचं सोबत खूप कठीण होतं, पण तरी सुद्धा तुम्हाला दाखवत आहे मी इथे. बघा, मस्त असं झालेलं आहे पुरण. आता त्याची मोदकासाठी जशी पारी तयार करतो तशी पारी तयार करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यात भरायचे पुरण. तर हे पहा, ह्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता, किंवा तुम्हाला लाटून जमत असेल तर लाटून बनवा, किंवा 2 पोळ्या बनवून एकावर एक ठेवून मध्ये पुरण बनवून पराठा टाईप पण तुम्ही करू शकतात. पण खरी ऑथेंटिक पद्धत हीच आहे, पारी बनवायची, त्यामध्ये पुरण भरायचं आणि मस्त असं बंद करून घ्यायचे आणि एक अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आपल्याला. बघा, याप्रमाणे अंगठ्याने पुरण आतमध्ये ढकलायचे आणि 2 बोटांनी पीठ वर आणत द्यायचे आणि मस्त असं बंद करून घ्यायचे. आणि अगोदर हातावरच छान असं दाबून घ्यायचे सगळीकडून, हलक्या हातानेच करायचे. आणि आता पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा, ही पहिली, ही दुसरी. आता पोळी ही चारी बाजूनी छान अशी शेकून घ्यायची आहे. मंडळी, कॅमेरा ऑन करतपर्यंत फुगलेली पुरणपोळी परत दाबली गेली आहे. परत बनवून दाखवते तुम्हाला. छान होते, एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. हे पहा, ह्याप्रमाणे आणि पलटत पलटत परतून घ्या. जराशी पण निष्काळजी केली तर लगेच पोळी फाटू शकते. तर अगदी हलक्या हाताने अलगदपणे हिला शेकायची आहे. गॅस फास्ट टू मीडियम असायला हवा. बघा, मस्त अशी शेकून घ्या. तूप लावून लावून शेका. छान अशी मऊसूत पुरणपोळी होते. बघा कशी टम्म अशी फुगून येते. परत पलटायची आहे. हे पहा, काय मस्त फुगते. तर रेडी आहे आपली पुरणपोळी खाण्यासाठी. रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुमच्या कमेंटची वाट बघते मी. थँक्यू.